माझ्या महाराष्ट्रातील सर्व 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटी गरीब बहुजन समाजाच्या लोकांनो, तसेच भारतातील जेवढे काही स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटीला मानणाऱ्या लोकांनो आणि संविधानाला मानणाऱ्या लोकांनो, बघा, आमच्या भारत देशात तथागत बुद्धांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटीच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने हजारो साल अगोदर, वर्ष अगोदर त्यांनी एकसुद्धा रक्ताचा थेंब न सांडवताना अहिंसेच्या मार्गानं एवढी मोठी क्रांती केली अखंड भारतामध्ये. आणि काय सांगितलं, मी वास्तव्यवादी आहे. वास्तव्यवादी म्हणजे जी गोष्ट घडू शकते किंवा घडते त्यालाच मी मानणार. म्हणजे टाईम म्हणजे मॅथ आणि निसर्ग आणि माणसाचा संबंध आहे. तर सायन्स आणि मॅथच्या वास्तव्यवादी मार्गाने एवढी मोठी क्रांती केली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि मानवता, इन्सानियतचा, ह्युमॅनिटीचा मार्गाने. आणि बघा दादांनो, आमच्या देशाचा इतिहास आहे, आर्य हे बाहेरनं आलेले आहेत. आर्य, युदेशी ब्राह्मण आणि मोगलही बाहेरनं आलेले आहेत. आता बघा, आमच्या देशातला मोगल, आर्य आणि मोगलचा औलाद पहिला जो झालेला आहे या देशाचा प्राईम मिनिस्टर, कारण आर्य आणि मोगल दोन्ही बाहेरनं, हा पंडित जवाहरलाल नेहरू, काश्मीरी पंडित, हा या देशातल्या 90% लोकांचे दुश्मन आहे. दोघंही, मोगल आणि आर्य विदेशी ब्राह्मण. हा भारत एक खोजमध्ये म्हणतो की आर्य हे युरेशियामधनं बाहेरनं आले आहेत. कोणी म्हणतात 5000 वर्ष झाले, कोणी म्हणतो 4000. हा भागवत म्हणतो आज जो आहे काँग्रेस, BJP, RSS अलायन्स जी आतंकवादी संघटना, तो म्हणतो की 3000 वर्ष अगोदर आलेत. आणि काय केलं यांनी? आर्य विदेशी ब्राह्मण लोकांनी हे युरेशियातनं भारतामध्ये आलेले आहेत. आर्य विदेशी ब्राह्मण लोकांनी वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था आणि मनुस्मृती तयार केली. आणि काय सांगितलं? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा मालक, हा आपल्या बुद्धीची वाट करणार. काय यांनी कपट बुद्धीने केलं की 10वा जो मौर्य राजा होता, जो बुद्धाच्या मार्गाने उन्नती करत होता या देशाची, त्याची कपट बुद्धीने हत्या यांचा हेड पुष्पशृंगने केली. आणि बुद्धाचे जे प्रचारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीमध्ये टाकलं. आणि दादांनो, ते बुद्धाचे प्रसारक जिकडे जागा मिळेल तिकडे पडून गेलेत. कोणी थायलंडला गेलं, कोणी कोरियाला गेलेत, कोणी जपानला गेलं. जिकडे मिळालं तिकडे पडून गेले. आणि काय म्हणतात हे? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, भावतनं हा मालक, हा मालक, याचं पालन क्षत्रिय भावतनं. क्षत्रियांनी शेती करायची. आता शेती करेल तर बॉडी होणार आहे, पण तो जे म्हणेल त्याची गुलामगिरी करायची आर्याची. आणि याच्याजवळ ताकद आहे. आणि लढाई लढायची, प्रोटेक्शन पाहिजे ना. बाहेरनं चोर, गुंडे, मावाली आले तिकडनं तर पाहिजेत ना. हे ताकदवान शेतीमध्ये काम करत क्षत्रियांनी लढाई लढायची. आणि वैश्याने धंदा करायचं त्याच्या जन्मबिंबीतनं. आणि आमच्या 7000 जाती बनवल्या आर्य विदेशी ब्राह्मण लोकांनी. आणि काय सांगितलं? तुमचं जन्म पायातनं. आणि हे सांड आलेले. मग यांना आमच्या 3 वर्षाच्या पोरीपासून तर बायांवर हे अन्याय, अत्याचार, बलात्कार, रेप, हत्या करून आमचं 3000 वर्षपर्यंत, हे म्हणतात 3000 पण जास्त झालं आहेत, शोषण केलं. आणि शोषण करून आम्हाला शूद्रवर्णात, जाती व्यवस्था बनवून शूद्रवर्णात ठेवलं. आणि 3000 वर्षापासून शोषण करून आम्हाला नेहमीसाठी गुलाम केलेला आहे. आणि एवढं शोषण केलं की आमची विचार करण्याची जी बुद्धी आहे ते पशुपक्षीसुद्धा, बघा, पशुपक्षीला मी चिकन, मटण खातात, कुत्रा आणि मांजर. मी त्याला मातीचं चिकन बनवलं आणि कलर दिला. खातात का? ते नाही खात, कारण त्यांनाही बुद्धी आहे. कावळा सरला मांस खातो. हां,
आणि चिमणीला मी तांदूळ टाकले, तेच मी प्लॅस्टिकचं केलं. हां, आणि हे पण प्लॅस्टिकचं खाली का तो? म्हणजे त्यांना विचार करण्याची बुद्धी आहे पशुपक्ष्यांना, त्याच्यापेक्षा खालच्या बुद्धीला आणून ठेवून दिला. आणि त्यानंतर संत परंपरा सुरू झाली 10व्या सदीपासून सगळीकडे, भारतात म्हणा, महाराष्ट्रात. बघा, रैदास, कबीर, गुरु गोविंद सिंग साहब, बसेश्वर, नामदेव महाराज इथं महाराष्ट्रातले शूद्र, एवढं त्यांना त्रास दिला की ते गुरुद्वारा शिरोमणी झालेत. त्यानंतर 16व्या शतकामध्ये जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, सगळे शूद्र अतिशूद्र, यांनी क्रांती केली पंढरपुरात. सगळे शूद्र अतिशूद्र संत, सगळे बॅकवर्ड क्लासचे संत. आणि त्यांनी तिथं पांडुरंग म्हणजे कोण आहे? तथागत बुद्धाची मूर्ती, म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. आणि काय सांगितलं? अरे दादांनो, तुम्ही देवाच्या पोरात कोण उचिरीच नाही, सगळे मिळून मिसळून राहा. बघा. आणि त्यानंतर 16व्या शतकामध्ये शूद्र समाजातले शहाजी राजे भोसले 1594, हे कोणाचं नाव आहे? छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झालेला आहे. आई मा जिजाऊ सिंदखेड राजाची लघुजी जाधवची मुलगी तलवार घेऊन लढली अन्यायाविरुद्ध. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम सरदार, हे जे मोगल आलेले होते, मोगलसुद्धा मानवतावादी होते. जे गरीब शूद्र अतिशूद्राचे लोक होते त्यांना म्हटलं की तुम्ही मुस्लिम धर्म द्या, का एवढा अन्याय अत्याचार करायचे, त्यांनी मुस्लिम धर्म घेतला. आणि आमचे बॅकवर्ड क्लास लोक हे सरदार. आणि त्यावेळेस पेशवाई होती. कृष्णा भास्कर कुलकर्णीने कपटाने मारण्याचा प्रयत्न केला, चिरून टाकलं त्याला. आणि आमच्या याच्यात निजामी मराठा होते, क्षत्रिय, इथं क्षत्रिय म्हणजे कोण? मराठा. आणि मोगलांना यांनी बोलवलं होतं, तर मोगल बॅचलर आलेत, त्यांनीसुद्धा बायका इथंच केल्या. आणि क्षत्रियाला 10 बायका, हे मुनिमजीचं नाव आणि पूजापाठचं नाव. क्षत्रिय शिकले नव्हते, मग लढाई लढल्यानंतर जमीन जिंकला तर हिशोब कोण करेल? आणि पूजापाठ 10 क्षत्रियाला बायका आमच्या. ती यांनी पाहिलं की मोगल यांनी जेव्हा पाहिलं की क्षत्रिय अन्याय अत्याचार नाही करत. आज बघा तुम्ही, एखादी ब्राह्मणाची मुलगी मराठ्याने मागितली, ते अन्याय अत्याचार करतात का मेंटेन करतात? मराठ्याची मुलगी एसटीच्या समाजात गेली, एसटीची मुलगी मराठ्याच्यात गेली, ते संबंध मेंटेन करतात ना. तर मग बायका तर शूद्रांचा, तर क्षत्रिय राजा करेल का त्यांच्यावर अन्याय अत्याचार? हां, यांचं सुपीक डोकं बघा, साला हे तो गडबड लागतं आहे. यांनी मोगलांना बोलवलं, मोगली बॅचलर आलेत. आणि मोगलसुद्धा मिळून, आर्य, मोगल, क्षत्रिय, वैश्य मिळून, आणि पेशवाई होती इथं. अशा महान राजाने 1663 डच आणि ख्रिश्चन, डच आणि मोगल आलेले होते. महाराजांचं राज्य केरलापर्यंत, पुन्हा ते केरला. बघा, त्यांनी म्हटलं की आम्ही गरीब शूद्र लोकांना लेबर म्हणून पाठवतो. काय म्हटले महाराज? खबरदार, त्यांना घरात जरी बंद केलं, दरवाजा तोडून चिरून काढील. हे होते महाराज. अशा महान शूद्र राजा छत्रपती शिवाजी महाराजचा राज्याभिषेक करायला या लोकांनी मनाई केली. इथले निजामी मराठाने पेशवाई काशीहून गांगाभटला आणलं, वजना इतकं सोनं दिलं, आणि त्या बिचारासुद्धा मारून टाकलं. आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 50व्या वर्षी होतो. शूर मुलगा 1897 छत्रपती संभाजी महाराज. त्यांनी 12 ग्रंथ लिहिलेत, एकसुद्धा लढाई नाही हरली. 32व्या वर्षी मनुस्मृतीप्रमाणे. मोगल होता औरंगजेब, हे सगळे काम करतं ते मिळून मिसळून. भीमा कोरेगावला 32 तुकडे करून त्याला नदीमध्ये फेकून दिलं. आणि काय म्हणतात? जो कोणी हात लावेल त्याची हत्या करण्यात येईल. जिनियस कोम, अनुसूचित जाती म्हणजे हे दिवसभर हाकतील, सकाळपासून दुसऱ्या दिवशी त्यांनी उचलायचं आणि हाताने उचलून टोकणे टाकून डोक्यावर फेकायचं. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, जिनियस पर्सन,
हे अन्यायाचा सहन नाही करत आदिवासी आणि करतही नाही. आणि सगळ्यात क्रूर केरळातले नमोद्रीपाट. रिजवा नावाचे जे शेड्यूल आदिवासींची जात होती, 3 वर्षाच्या पोरीपासून तर बायांच्या अंगावर कपडा नाही पाहिजे आणि चुकून राहिलं त्याचे 2 साईजचे छाती कापायचे. आणि सगळ्यात क्रूर हे नमुद्रीपाट केरळातले. शूद्राचं जर लग्न झालं तर 5 दिवस यांच्या घरात जाईल ती, हे तिच्याशी भोग करतील. बघा किती क्रूर प्रथा. आणि शूद्राचे हजबंड म्हणजे नवरा जर मेला एखाद्या बाईचं, त्याला जिवंत जाळायचे आणि नगारा पिटायचे. हे सांगा आर्य विदेशी ब्राह्मण. महाराष्ट्रातली प्रथा सांगितली. त्यानंतर गंगाराम महार वडू बुजुर्गला राहतो भीमापुरात 3 किलोमीटर. त्यांची बायको गेली आणि तिथं तुकडा लागला. ते म्हणे नका जाऊ तिथे, म्हणे गेली ती. गेले ते गायकवाड महार, गंगाराम महार गायकवाड, आणि त्यांनी शिवलं त्याला शिवले म्हणतात. आणि त्या तुकड्यांना शिवून त्यांनी आपल्या अंगणामध्ये वडू बुजुर्गला त्यांचं अंत्यविधी केलं आणि समाधी बनवली. झालं 1689ला. 1725ला आदिवासीची नगर डिस्ट्रिक्टमध्ये धनगर समाजाची अहिल्याबाई शिंदे 1725 लग्न झालं होळकर फॅमिली, शिवाजी महाराजांच्या घराण्याशी. शूर तलवार घेऊन लढली. आणि यांचे पूर्वज गेलेत राजस्थान आणि MP जे शिंदे आहेत ते बघा कोण आहेत. आणि तिने इंदोर शहर बसवलं. म्हणजे आमच्या बायासुद्धा किती टॅलेंट होता बघा जिजाऊ. आणि 1795ला तिचा मृत्यू झाला. त्यानंतर 18व्या सदीमध्ये इंग्रज झाले. संताची क्रांती, 2 क्रांती. त्यानंतर इंग्रज आले. 18व्या सदी सुरू केला त्यांनी. 1813ला शाळा सुरू केल्या, सगळ्यांना शिक्षण सुरू केलं. 1819ला त्यांनी ही क्रूर प्रथा नमुद्रीपातची बंद केली. आणि 11 एप्रिल 1827चा जन्म. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, फातिमा सेगनी. पहिली शाळा 1 जानेवारी 1848ला पुण्यामध्ये स्त्रियांसाठी काढली. 1874चा जन्म. आरक्षणचे जनक शाहू महाराजांचं. शूद्र राजा शिवाजी महाराजांच्या घराण्यातले. मग कोल्हापूरची गादी तारा राणी चालवली त्यांनी, राजाराम महाराज. आणि 1875चा जन्म. ह्या बिरसा मुंडा मौर्यवंशी आदिवासी ख्रिश्चन धर्म घेतलं. डच लोकांनी सुद्धा तेच काम केलं, दयामाया केली. अतिशूद्रांचं, गरीब लोक जे होते शूद्र देतात त्यांना सांगितलं ख्रिश्चन धर्म घ्या तुम्ही, आम्ही हिफाजत करतो तुमची, कोणी मारणार नाही. आणि त्यानंतर बिरसा मुंडाला 25व्या वर्षी जेलमध्ये पॉयझन देऊन मारण्यात आलं. आणि हात दुसरा झाला बिरसा मुंडा. 60 वर्षानंतर मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडा चॅलेंज करतो. आजही चॅलेंज करतो. मी बोलतो याच्यात 1% जर खोटं असेल ना, मी पुण्यातच राहतो, करायचं चॅलेंज. आणि इतिहासच 5000 वर्षापासून यांनी केलं. कोण लिहितो इतिहास? कोणाचा दबदबा आहे? 1000 वर्षापर्यंत शूद्र अतिशूद्रांनी क्रांती केली, या कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत याच महाराष्ट्रात घडलेल्या आहेत ना. आणि दादांनो त्यानंतर 1879ला जिनियस पर्सन साऊथमधला पेरिया रामास्वामीचा जन्म. 14 एप्रिल 1891 बाबासाहेबांचा जन्म. आणि दादांनो बघा 1902मध्ये शाहू महाराजांनी 85% लोकांना 50% आरक्षण दिलं. 1919मध्ये इंग्रजांना माहीत होते हे क्रूर आहेत, वर्ड्स जगातले टेरिस्ट आहेत, यांनी ज्युडिशनरीमध्ये यांचं 3% आणलं. आणि 1919ला बाबासाहेब 32 डिग्री 4 PhD घेऊन भारतात आले. तेव्हा शाहू महाराज यांच्या झोपडपट्टीत गेले मुंबईला. काय म्हटले? अरे आम्ही तर रयतेचे राजे, बाबासाहेब तुम्ही तर ज्ञानाचे राजे आहात. आणि त्यांना मदत केली प्रेस येण्यासाठी. 1920मध्ये परिषद घेतली माणगावला. आणि पूर्ण भारत देशाला सांगितलं की 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटी गरीब बहुजन समाजाचं लोकांचं नेतृत्व विश्वरत्न करतील. आणि पुतळा उभारला कोल्हापूरच्या बिंदू चौकात. आणि काय म्हणतो हा आर्य बाळ गंगाधर टिळक शाहू महाराजांना? का रे तेल्यांनो कुणबट्यांनो पार्लमेंटमध्ये वखर आणणार का रे? आणि 9 जून 1922ला अशा महान आरक्षणचे जनक शाहू महाराजांचा 48 वर्षी मृत्यू होतो.
ते तुम्ही विचार करा. 6.5 फूटचे राजे. कोणी म्हणतात पॉयझन दिलं, कोणी मारतात, पण मृत्यू झाला. आणि बघा कुर्ता 1869 मध्ये म्हणजे 189 वर्षानंतर गुलामगिरीनं शेतकऱ्यांच्या सोडून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी रायगडहून छत्रपती जगातला टॅलेंटेड शूद्र राजाची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती केली. आणि 1885ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून बाल गंगाधर टिळक, कोण आहे, आर्य विदेशी ब्राह्मण, बिपिनचंद्र पाल क्षत्रिय आणि लाला लजपत रायने आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज काँग्रेसची स्थापना केली. आणि शाहू महाराज 22 मध्ये मेल्यानंतर 48 वर्षी 1925ला आणि टिळकसुद्धा मेला 1920ला. जनसंघ RSSची स्थापना केली 1925ला शाहू महाराजांचं नॉलेज आणि बाबासाहेब नॉलेज बघून. आणि काय म्हणतात, आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. अरे हिंदू ही तर शिवी दिलेली आहे, दाखवा. 18व्या सदीच्या अगोदर कुठं हिंदू शब्द आहे का? तर सुप्रीम कोर्ट म्हणतो 1994ला जो हिंदू म्हणेल ही शिवी दिलेली आहे पारशी भाषेत मोगलांनी. आणि पाण्यासाठी मंदिरसाठी झालं. आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज काँग्रेस जनसंघ RSS कोणी केली? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांनी. 30 मध्ये गोलमेज परिषदला इंग्रजांनी बोलवलं. हा वैश्य घरचा रिच घरचा गांधीजी आणि हा मोगल आणि पंडितचा औलाद या देशाचा दुश्मन, हे दोघेही नाही गेलेत. बाबासाहेबांनी कॉम्प्रोमाइज केली, त्यांचं इंग्रजांसोबत परिषद घेतली. एक मुलगा मरून पडलेला होता, सोडून दिलं त्याला. बघा बाबासाहेब. आणि आज बघा काय चाललेलं आहे. त्याच बाबासाहेबांच्या समाजामध्ये बघा हरामाचं खायला पाहिजे, हरामाचं. अजून यांचे डोळे उघडले नाही. आणि 341, 342 आणि सेपरेट इलेक्ट्रोपोल कॉम्प्रोमाइज केलं आणि OBCला सुद्धा आरक्षण दिलं. 32 मध्ये हा वैश्यचा गांधीजी येरवडा जेलमध्ये उपोषणाला बसला आणि काय म्हणतो, अंग्रेज आप सबको अगर आरक्षण दे रहे हो तो आप ही बैठो, अच्छे हो. आणि हंगर स्ट्राईकला बसला. सेपरेट इलेक्ट्रोपोल बाबासाहेबांनी कॉम्प्रोमाइज केलं. अरे आज ही दशा आहे तर त्यावेळेस काय होतं. बाबासाहेबांचं एक पोरग यशवंत एकच होता. 1912ला त्याला मॅट्रिक पास नाही होऊ दिलं. रमाईचं निधन झालं 35ला. रिझर्व्ह बँक बनवली आणि 341, 342 SC STना आरक्षण दिलं आणि 340ची प्रोव्हिजन केली. सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं. हिटलर 1940 मध्ये ती चावू लागली. इंग्रज म्हटले हम चले जाएंगे. इंग्रज तर पूर्ण जगामध्ये राज्य करत होते. त्यावेळेस गांधीजी म्हटला चले जाओ. या देशातील 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटी गरीब बहुजन समाजाच्या लोकांनी जे पायात चपला नव्हते गरीब आणि स्वातंत्र्य चळवळमध्ये पांढरी टोपी टाकायचे त्या लोकांनी 7,22,000 लोकांनी आहुती दिली गांधीच्या एका शब्दावर. कारण ही लढाई काळी टोपी ना पांढरी टोपी, मनुस्मृती राहील नाही तर संविधान राहील. आरपारची लढाई लढावं लागणार कारण हे मानणारे नाही आहेत. आणि सेकंड वर्ल्ड वॉर 30 एप्रिल 1945ला स्टॉप झालं. हिरोशिमा नागासाकीवर अमेरिकाने न्यूक्लिअर बॉम्ब टाकलं. आज 80 वर्ष झालेत. तिथं हँडिक्राफ्ट पोरं आणि अन्नसुद्धा पैदा होत नाही. हिटलरने आपल्या कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला दिलं, पश्चाताप करून मरून गेला 30 एप्रिल 1945ला. आणि इंग्रज म्हटले आम्ही 10 वर्ष थांबू. बाळासाहेब पण झाले नाही नाही अंग्रेज चले जाओ. आणि करार झाला. हा श्यामाप्रकाश मुखर्जी मुस्लिम लीगसोबत हा गोडवडकर काँग्रेसमध्ये होता. हेगडेवार बघा कोण आहेत तर काँग्रेस जनसंघ RSS कोण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य. कोणी केलं तुमचं शोषण, ज्या डोळे उघडा. आणि गांधीजींनी नॉमिनेट केलं, ठरलं यांचं करार. 15 ऑगस्ट 47ला गांधीजींनी हा मोगलनं पंडितचा औलाद याला नॉमिनेट केलं प्राईम मिनिस्टर. 15 ऑगस्ट होईल. आणि 14 ऑगस्टला हा जिना हा मोगल आणि पंडितचा औलाद हा पाकिस्तानचा होईल. आणि याच्या 2 पोरी वैश्यची इथं दिल्या आहे गुजरातच्या. आणि बघा दादांनो
झालं 15 ऑगस्ट. आणि त्यानंतर 30 जानेवारी 1900 मग यांना एक बॅरिस्टर पाहिजे होतं संविधान याच्यासाठी. इंग्रजांना म्हणतात एक बॅरिस्टर द्या, इंग्रज म्हणतात अरे आप क्या हिरा है. मग गांधीजींनी नेहरूला सांगितलं, नेहरूने बाबासाहेबांचं नाव ॲड केलं, जोगेंद्र मंडल साहेबने रिजाईन केलं अतिशूद्र, आणि तलवारी काढून आदिवासी आणि मुसलमान जे गरीब होते, टर्न झाल्यात मुसलमान, त्या लोकांनी तलवारी काढून बाबासाहेबाला निवडून दिलं. बाबासाहेबांनी 2 वर्ष 18 महिने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949 संविधान बनवलं. यांनी त्यांचे पुतळे जाळले आणि गांधीजींनी नॉमिनेट केलं संविधान पीठावर. म्हणून 30 जानेवारी 1948ला आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSचा मेंबर नाथूराम गोडसे दंगा करण्यासाठी सुनता केला होता. त्यांनी 30 जानेवारी 1948ला गांधीजीला गोळी मारून हत्या खून केलेला आहे. आणि दंगल होणार होती तर तिथं PN गाडी होते, म्हटले अरे नथू तू कसा इथं. आणि 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. बाबासाहेबाला हे मूर्ख बनवत होते, 8वी पास, इन्कम टॅक्स. बाबासाहेब म्हटले नाही, प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलं आणि सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं. आणि जेव्हा संविधान बोललं तर पुतळे जाळलेत आणि काय म्हणतात, आम्हाला मनुस्मृती पाहिजे, आम्हाला संविधान चालत नाही. बघा दादांनो, 30 जानेवारीपासून लोकशाहीला सुरुवात झाली. काय डेफिनेशन आहे, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. आणि बघा, जसं माणसाला चालायला पाय पाहिजे, काम करायला हात पाहिजे, बघायला डोळे आणि विचार करण्यासाठी ब्रेन, आणि त्याला शिक्षण, एक मताचा अधिकार, शिक्षण, पोट भरायला नोकरी, हेल्थ. आणि सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं आणि स्वाभिमानाने जगायला शिकवलं बाबासाहेबांनी. किती लोकांनी आहुती दिली सांगा. हे आमच्या देशातले नागरिक आहेत का हे. आणि 1950 पासून डेमोक्रेसीला सुरुवात झाली. आता सांगा, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, ब्युरोक्रासी, पोलीस कमिशनर, SDO आणि हे IAS ऑफिसर आणि प्रेस मीडिया. अडाणी लोक बसलेत का. आम्ही तर 90% आमच्याजवळ जनावर इतकी हे नव्हते, पाया चपलाने भेटलं तर जेवायचं, नाही तर उपाशी मरायचं. कोण होते शिकलेले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. हे महाराष्ट्रातले निजामी मराठा क्षत्रिय, आजही क्षत्रियच म्हणतात ना. बघा ना, तो जरांगे पाटील क्षत्रियच म्हणतो. तर जेव्हापासून मनुस्मृती झालेली आहे, यांच्याकडे पैसाच आहे. हां, कोणाकडे आहे प्रॉपर्टी. 10% लोक, तर 3% ते हे यांच्या बुद्धीनं देश चालतं आहे. तर 50ला जेव्हा सुरुवात झाली तर कोण झालेत, हेच झालेत ना. आणि निजामी मराठा काही शिकले असतील तर. हा कूर याने कालेरकर आयोग तयार केला होता. OBCचे लोक होते. सरदार वल्लभभाई पटेल OBC होते, केशवराव जेदे, कर्मवीर भाऊराव पाटील, अकोलाचे OBCचे पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज अनपढ होते, तुकडोजी महाराज 101, बाबासाहेब होते अतिशूद्र. या लोकांनी प्रेशराईज केलं. कालेरकर आयोगाने रिपोर्ट दिलं तर हा नेहरूजी म्हणतो कालेरकरला की अरे कालेरकर, बम्मन क्या टट्टी साफ करेगा. आणि हिंदू कोडबलसाठी बाबासाहेबांनी रिजाईन केलं. हा कूर किती मोगल आणि पंडित चौलाद. अरे एक कन्हैया म्हणून होता, पहिला चीफ जस्टिस गुजरातचा SC, त्याला अहमदी म्हणून मोगल होता तामिळनाडूमध्ये हायकोर्टचा, जर त्याला आणायचं होतं. बिचाऱ्याने त्याचा मृत्यू झालेला 51 मध्ये. बघा त्याचं बायप्सी म्हणून, कन्हैया म्हणून. आणि रिजाईन केलं, बोले बाबासाहेब नाही चाहिए. बघा, कालेरकर आहे कोणाचा होता, गरीब मराठा, गरीब. आणि यांनी पुतळे जाळलेत. या निजामी मराठ्याने पुतळे. ते म्हणतात का आम्ही काय शूद्र आहोत का. अरे हम तो क्षत्रिय आहे. बराबर आहे ना, क्षत्रिय. जरांगे पाटील म्हणतो क्षत्रिय. हे निजामी मराठा होते. यांचं बी आर्य, मुघल आणि हे क्षत्रिय. बघा, महाराणा प्रताप बघा, सागा बघा, कोण आहे ते. आणि 52ला पहिलं इलेक्शनचं, 52ला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने जगातला सगळ्यात टॅलेंटेड 1008चा बाबासाहेबांनी
32 डिग्री 4 PhD घेतले. त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज दिलं. जगातला सगळ्यात टॅलेंटेड. आणि 52ला पहिलं इलेक्शन झालं. बाबासाहेब उभे राहिलेत मुंबईवरून. हा दुश्मन या देशाच्या 90% मोगलनं पंडितचा औलाद आणि काजोलकर ज्याच्याकडे म्हशीचं दूध होतं, दुधाचा धंदा आणि शेती होती, काही शिकला असेल, त्याला उभं केलं. आणि बाबासाहेब हे 74,000 मतांनी निवडून आले होते. आर्य विदेशी हे टेररिस्ट हा नड्डा BJPचा अध्यक्ष पार्लमेंटमध्ये सांगतो. आणि हा बघा किती क्रूर, निवडून आलेले बाबासाहेबांना डिक्लेअर केलं 14 जण पडले म्हणून. बघा किती क्रूर. आणि सांगा रे खासदार आमदाराचे PA कोण झालेत? काळी टोपी न पांढरी टोपी. काळी टोपीवाले तर मस्तपैकी जात होते. तेली कुणबी दारूच्या व्यावसायिक कलार विदर्भातले, इकडचे तसेच. कोणी मागणी केली होती का जरांगे पाटील मराठवाडा ॲड करा म्हणून? आणि पांढरे टोपीवाले उपाशी राहून एकूण देशासाठी, पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी आपल्या आहुती दिली. चौपलला भंडारून पाडलं. 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली नागपूरमध्ये बुद्ध धर्माची. आणि 5 डिसेंबर त्यानंतर 5 डिसेंबरला सेशन चाललं होतं पार्लमेंटचं 56ला. बाबासाहेब 4ला गेले बुद्ध गया आणि याला नेपाळला, परत आले 5ला. आणि 6ला अर्ली मॉर्निंग हा बघा हे कूर गंगाधर नेहरू याच्या आजोबा मोतीलाल कोण आहेत हे? हा रंडेबाज, या देशातला दुश्मन, हा मोगलनं पंडितचा औलाद आणि याच्या मावशीची पोरगी याची रखेल सविता कबीरनी 6ला अर्ली मॉर्निंग बाबासाहेबाची हत्या खून केलेला आहे. हे डॉक्टर विलास खरासरने सायन्स जर्नलमध्ये सिद्ध केलं आहे. आणि अशा महान विलास खरासरांना हा वामन मेश्राम पूर्ण भारतातल्या आदिवासीची जलजंगल जन्मे हडप केली अखिल भारतीय आदिवासी महासंघ काढून. आणि 48 वर्षापासून हे मराठा निजाम्या मराठाचे संघटन संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघासोबत काम करत आहे. आदिवासीच्या 14 जाती आणि काही मराठ्यांच्या जाती आणि काही SCचे. आणि 56ला यांना गधे घोडे पाहिजे होते कारण क्रांती झाली. हा तेली कुणबीचा गुंडा मोवाली, हा उमरखेड जवळचा कोण शंकरराव चव्हाण, तेली कुणबीचा गुंडा मवाली, काळे टोपीवाला, 48चा LLB. यांनी मागणी नाही केली. तेलंगणामध्ये मराठवाड्याला वेगळं केलं. यांनी याच्या पोरांनी अशोक चव्हाणनी आदर्श घोटाला पूर्ण पशुपक्षाचा खालच्या आणि 1 लाख पोरी जवान पोरी गायब आहेत. बघा बीड परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी तो चव्हाण, आज बघा काय दशा आहे. बघितलं झालं. ही असे काळी टोपीवाले तेली कुणबी कलार आणि सोनार कधी गरीब राहत नाही. आणि 1 मे 1960ला विदर्भाने मागणी नव्हती केली. बघा कारण सेंटर प्लेस आहे विदर्भ. डोकं बघा कसं चालतं ते. कुठं मिळाली आजादी सांगा? हां अरे कोण बसले आहेत? जो डिस्ट्रिक्टचं हे कोण होते? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कोण होत? मी विचारतो आज. कोणी आमचं शोषण केलं आहे का? जगाच्या पाठीवर कुठं ब्रह्मा आहे का? आम्ही म्हणू ते तुम्ही करा तर करू. तुमची विचार करण्याची. डिस्ट्रिक्टचा गुंडा मवाली बलात्कारी खुनी तो झाला खासदार. डिस्ट्रिक्टचा गुंडा मवाली तो झाला कॉर्पोरेटचा मेंबर. तहसीलचा गुंडा मवाली बलात्कारी टेररिस्ट तो आमदार. तहसीलचा गुंडा मवाली तो नगर परिषदेचा मेंबर. आणि गोरगरीब लोक तर खेड्यापाड्यात संध्याकाळी दारू पिली का आणि त्याची पोरगी बलात्कार करून फेकून देतात. हे राजकारण. आणि काय हे बाबासाहेब आंबेडकरनी संविधान नाही बनवलं. हे बघा खाकी हाफ पॅन्ट काळी टोपी व दंडावाले सगळे तेच पडसले आहेत 52पासून. चेक करून बघा. 1000 2,000 एकर जमीन माझ्या समाजात होते काळी टोपीवाले. त्यांना जातीचं नातेसंबंधाचं असलं तरी विटाळ होत होतं बोलणं. म्हणजे यांच्या पांढऱ्या बायका आणि हे यांच्या घरात काय मुनीमजी हिशोब करायला गोरगरिबाच्या जमिनी लुटायच्या आहेत आणि पूजापाठचं तर हे तेली कुणबी कलार आणि सोनार. आणि त्यानंतर 1 मे 1960ला बघा दादांनो यांचं डोकं बघा किती सुपक आहे बेईमानी करण्यात. विदर्भ हा आदिवासी बहुल एरिया कारण विदर्भ MP मधनं निघाला. गोंदियापासून MP बाउंड्रीपासून तर तेलंगणा बाउंड्री चंद्रपूरपर्यंत काळा सोना, पॉवर स्टेशन, जंगल आणि SCचे गरीब STचे गरीब
मायनॉरिटीचं गरीब नागपूरला माझ्या समाजाच्या भिंतीला लागून मुसलमान राहतात बिचारे, त्यांनी आम्हाला पोट भरण्यासाठी त्यांच्याकडून आम्ही धंदा शिकलो. आणि गरीब तेली कुणबीचे लोक बिचारे मोलमजुरी मिळालं तर जेवतात, नाही तर उपाशी झोपतात. आणि हे हरामखोर लोक दारू पितात संध्याकाळी आणि त्या गोरगरिबांच्या पोरी आणून बलात्कार खून फेकू देतात. हे काय राजकारण आहे? आणि काय प्रचार करतात? हां, अरे बाबासाहेब आंबेडकर तर ढोरचा मांस खात होते. बाबासाहेब आंबेडकरांनी नाही बनवलं हे दंडा, काळी टोपी आणि पिवळी पॅन्ट, बाकी तर काही धंदाच नाही यांना. अगोदरपासून जेव्हापासून इंग्रज आले तेव्हापासून काय केलं आहे यांनी? आमच्या आयाबाईंचा भोग करणे. आणि कोण बसले आहेत? हे टेररिस्ट नाही बसले आहेत का? पोलीस कमिशनर, SDO, जज, आरती साठेसारखे आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे कार्पोरेट कोण आहेत? प्रेस मीडिया कोण आहे? हे टेररिस्ट लोक नाही आहेत ते? हां, अरे कुठं आहे का जगाच्या पाठीवर असं? हां, कुठं आजादी मिळालेलं आहे? आणि प्रचार करतात आणि गोरगरिबांमध्ये दंगा करून बघा ना कसे दंगा करतात. कुठं मिळाले का आजादी? आता लक्षात ठेवा. हां, एक तर ब्रह्मांडून दाखवा. हे 10% मराठा निजामाचे या महाराष्ट्रातले वेळ आली आहे आता. आर या पार. तुम्ही संविधानाला मानत नाही, दाखवून दिलं. भीमा कोरेगाव करने वाली भी यही कौम है और 7,22,000 बर्थडे वाली भी कौम है. झालं तुमचं लाडक पण करू आता. आणि त्यानंतर काय म्हणतात? अरे हा, हे लोक म्हणतात प्रकाश आंबेडकरनी 500 करोड खाया अकोला में खाल्ले. तो वामन मेश्राम, 14 जातीचे संघटन, सच्चे आदिवासी, हे बाकीचे हे खोटे आहेत. त्यांच्या आईजवळनं हा झोपला होता, डुकराजवळ झोपली होती, सांगतो ते. आणि सेंटर प्लेस मनुस्मृती. आणि 60मध्ये यांनी काँग्रेस, जनसंघ, RSSच्या MP MLA लोकांना आतंकवादीचं ट्रेनिंग देण्यासाठून ऑफिस काढलेलं आहे. 1% खोटंसं चॅलेंज करायचं. 62मध्ये बघा हे बदमाश पुरे भारतातली जलजंगल जमीन हडप करण्यासाठी आदिवासीची, 2-3 जाती चंद्रपूर गडचिरोली साईडची, 2-3 मराठवाड्याची STची आदिवासीची, 2-3 पश्चिम महाराष्ट्र, 2-3 सोलापूर, 2-3 मराठवाडा, 2-3 खानदेश साईड आणि 2-3 गुजरात बाउंड्री. आणि यांची काही चूक नाही. 62मध्ये आदिवासीचं संशोधन केंद्र पुण्यात काढलं, आदिवासी संशोधन केंद्र. आणि काय म्हटलं? हे 47 जातीपैकी 14 जातीला वेगळे, 13 आमदार हेच, 2 खासदार हेच, आणि यांना दिली आश्रमशाळा, मास्तरीनबाई, आदिवासी आश्रमशाळा. आणि म्हटलं मजा मारा. आणि त्या 14 जातीच्या लोकांना तिथं भरलं. आणि जोशी कुलकर्णी कोण शिकले होते रे? सांगा. जेवढे काही डॉक्टरेट शिकलेले लोक आहेत, कोणी सिलेबस तयार करायला गेलं? कोण किती शिकले होते रे 50मध्ये? किती पुस्तकं छापली आहेत बॅकवर्ड क्लासच्या लोकांनी? दाखवा मला 50चा अगोदर. जेवढे काही शिकले आहेत, MBBS असो, इंजिनियर सायन्स असो, हिस्ट्रीवाले ते सगळे गुलामच आहेत का? त्यांनीच गाईड केलेलं आहे, त्यांनीच इतिहास लिहिला आहे. तर ते लिहितील का आम्ही बलात्कारी खुनी? बघा ना, 21व्या सदीमध्ये जगामध्ये माहीत आहे सगळ्यांचा जन्म स्त्रीच्या पोटातून. पण बघा किती म्हणजे किती टेरर लोक आहेत हे. कुठं मिळाले आजादी? आणि 64मध्ये हा हिटलरचा अवलाद शरद पवार आज 84 वर्षाचा आहे. हा 23-24 वर्षापासून राजकारणात आहे. आणि 64ला हा मेला. या देशाचा दुश्मन मोगल आणि पंडितचा अवलाद, विश्वरत्नाचा खुनी. आणि याचा बदला घ्यायचा आहे आता, आर पार करायचा आता. बस काळी टोपी राहील, नाही तर संविधान राहील. आतंकवादी काँग्रेस, जनसंघ, RSS सिंपल आहे. यांचं बायकॉट करा. सांगा कोण आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, निजामी, मराठा यांच्या बापाचा देश होय का? ना आम्ही का मरायला? असंही मारून मरू ना. आमचा भाऊ एकटा आहे ना, बाळासाहेब आंबेडकर दाखवून दिलं ना 24 तारखेला. आता नाही सोडणार. आणि या किती दलाल येतात त्यांचे. यांच्या आई जो ब्रह्मा झोपला होता तेच त्यांच्या साईडने राहतील. काही क्षत्रिय, ब्राह्मण, क्षत्रिय तर कधी कष्ट केलंच नाही. आयत्यावर आयतं खाणं यांची गुलामगिरी करणं यांच्या रक्तामध्ये आहे, पिढ्याने पिढ्यापासून ना. आम्ही काय जनावरचं जीवन. कुठं मिळालं आहे स्वातंत्र्य? आणि त्यानंतर गुलजारीलाल नंदा हंगामी
66मध्ये लालबहादूर शास्त्रीला मारलं ताशकंदमध्ये, अजूनही रिपोर्ट नाही. गुलजारनंदा आणि 66ला इंदिराजी प्राईम मिनिस्टर झाली. पोलादी होती पहिली व्यक्ती, कारण ती आमची आई आहे. बाया सगळ्या इथल्या. सिंडिकेट इंडिकेट यांच्यातही झाले फाळणी. तिचं विरोध करायला सुरुवात 66मध्ये. कितीतरी प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं, अंडरटेकिंगचं ऑफिस काढलं. फक्त इंदिराजीने 18 वर्ष केलेली डेव्हलपमेंट त्याच्यात भरोशावर चाललेला देश. याने तर हा तर हरामखोर निघाला, बैमान, दुश्मन 90%चा. बघा ना, विश्वरत्नाचा मारला, काय काय कारस्थान केलं. कारण इथं गदे घोडे क्रांती इथं झाल्या होत्या ना, काळा सोना. हां, आणि यांना गदे घोडे पाहिजे होते, मराठवाडा ॲड केलं. आणि तो काळी टोपीवाला शंकरराज चव्हाण त्याच्या पोराने पूर्ण कुत्र्या बकऱ्यापेक्षा खालच्या स्तराला. आणि इंदिराजीने कितीतरी अंडरटेकिंग ऑफिस, गव्हर्नमेंटचं ऑफिस प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं. आणि 67ला आमच्या साऊथच्या आमच्या नॉर्थच्या लोकांनी उपोषण केलं, जेलमल केलं तर आमच्या आईबहिणी बाबासाहेबच्या पुतळ्याला. आणि 2024मध्ये यांच्या 400 सीटा निवडून येणार होत्या. बघा, त्या दीक्षाभूमीला विकून टाकले पॅन्थरचे गांडू संविधानाचे देशद्रोही लोकांनी. यांनी विश्वरत्नाचा पुतळा काढून फेकला 400 सीट येणार होती म्हणून. आरक्षणचे जनक शाहू महाराज का पुतळा काढून फेकला. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि शूद्र राजा जगातला एकाच्या तोंडातनं आवाज नाही निघत. हे निजामी मराठा, हे दुश्मन होत. तुकाराम महाराज कोण होते? शूद्र. मा जिजाऊ लढली सिंदखेड राजाची लखो जाऊ विदर्भातली. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजची हत्या करून टाकली. अहिल्याबाई होळकर ना, फुले शाहू आंबेडकरचे. हे बघा, शाहू महाराजचा मृत्यू 48 वर्ष होतो आणि बाबासाहेबाचा खून केलं होतं. 24 सीटा येणार होती. त्यानंतर इंदिरा गांधीला 70मध्ये 5 कंट्री म्हणतात न्यूक्लिअर पॉवर सही कर, ॲक्ट नाही करूंगी. आणि 74ला टेस्ट केलं न्यूक्लिअर. 71ला बांगलादेश, 72ला ड्रॉट आलं, डुकराला 4 तास अमेरिकेहून ती लाल ज्वारी खाल्ली. 73ला पेरियार मरण पावला. त्याचा जन्म 1779. 1905मध्ये तो जो कुंभमेळा भरतो गेला अलाहाबादला, जिथं नंगा साधू चरस गांजा पाहून हाकतात मुततात आणि त्याला लागली भूक. तिथं बसलं ते हे नमुद्रीपाद आणि हे आर्य, त्यांचाच अधिकार आहे ना. त्याला बोलवलं, इकडे रे. का नमुद्रीपाद होता तो, साऊथचा होता, कपडे वगैरे घातले होते. अरे तेरा एंटीना लंबा किधर है साला, और चिकना नहीं है, तेरे को मालूम नहीं है 24/7 रहते, भाग साले असे. त्याने उष्ट्या पत्राळी फेकलं, तिथून खाल्लं आणि 24मध्ये काँग्रेसला सोडले. आणि बघा, महाभारतामध्ये आणि रामायण म्हणजे राम पुष्पशृंग यांचे अवतार आहे. दुर्योधन हा अर्जुन आणि एकलव्य हा आदिवासी अर्जुनपेक्षा धनुर्विद्यामध्ये श्रेष्ठ, त्याचा अंगठा कापला. आणि कृष्णाला पावर दिला यदुवंशी. सुनले अखिलेश यादव, गू का पाणी पिणेवाले, हे सगळे जसं आमच्या हे आहेत ना निजामी मराठा, तसं हे निजामी लोक आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याचं फरणं आहे यांच्या घरात. आणि दादांनो, कृष्णाला पावर आहे 3 वर्षाच्या पुढे पुण्याला. त्यानंतर नंगा साधूने लवकुश तयार केलं सीतेला चरस गांजा पिऊन. आणि रामने त्याची अग्निपरीक्षा घेतली. चेन्नईला गेला 24ला रिजाईन करून. आणि राम सीता लक्ष्मणच्या मूर्तीला चप्पलाची माला. आणि 1920मध्ये त्यांनी सांगितलं, नाक साप चावल्याने एक माणूस मरतो, कापा या बामणांना, आर्य लोकांना. आणि 1920मध्ये 85% लोकांना 69% रिझर्वेशन सूची 9मध्ये टाकलं आहे. आणि बघा, पेरियारचं देन APJ अब्दुल कलाम, मिसाईल मॅन. जगातल्या सायंटिस्ट लोकांनी असे एक शूद्र अतिशूद्रामधले बिचाराचं 19 फेब्रुवारी 19 ऑगस्ट 2020मध्ये मिसाईल मॅन म्हणून पदवी दिली. जगातल्या सायंटिस्ट लोकांनी. किती अभिमानाची गोष्ट आहे, किती हुशार आहे ते अतिशूद्र. मुसलमान होता, 1 रुपया घेऊन नाही गेला आणि लग्नसुद्धा केलं. क्या नारायणन DOWची बाबासाहेब पदवी घेतली, शूद्र. प्रेसिडेंट ऑफ इंडिया झाले, पहिला चीफ जस्टिस केला SCचा, 2दा प्रेसिडेंट झालेत.
आणि माझे गुरु ऐकून टाका, ज्यांचं कडून मला नॉलेज भेटलं आहे, हे असे मामा देशमुख 1934 किंवा 35चं जन्म आहे त्यांचं, शूद्र जातीचे, तेली कुणबी समाजाचे. 1969ला मयत काढली. आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, जनसंघ, RSSचं MPML हिटलरपेक्षा. बोला है गांडू लोगों, मैयत निकालो, कुछ भी निकालो. बोले प्रकाशन नहीं मत करो. सुन ले रतनलाल, तेरा जन्म तो 73 का है रे. एक ही नारा लगाना तू. तेरे इतना डिग्री घेतली आहे तो लिया है तो क्या तुझे ये पढ़ा नहीं क्या किसने जनसंघ RSS बनाए? कौन है रे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य? हाँ, अरे खाओ ना. और कांशीराम जी को गाली देते हो. और दादांनो, डॉक्टर मामा देशमुख कांशीरामजीचे जन्म 33-34च आहे, अतिशूद्र समाजाचे. आणि अशा कांशीरामजी सोबत हे सायन्स शिकले होते. पुण्यातल्या R&D मध्ये होते. आंबेडकर जयंतीसाठी त्यांचं भांडण झालं, त्यांना सस्पेंड केलं. सायकल काढली, कपडे सायंकाळला यायचे ते घालायचे, मैतीचे कपडे घातले आणि एवढी मोठी क्रांती करून दाखवली. आणि काय नारा होता? तिलक तलवार तराजू मारो सालों के जूते चार, 85 भाग हमारा है. आणि तेच कांशीरामची चळवळ आज काय म्हणते? नंगा साधू चरस गांजा पिऊन हाकतात मुततात, ते आता हिंदू राष्ट्र संविधान तयार आहे. आणि काय म्हणते? बाबाजी थैंक्स, हम आपके पीछे है, चिंता नहीं करना, हमको भी चाहिए हिंदू राष्ट्र. अरे डूब मरो पाणी में. आणि असे महान कांशीरामजी जेव्हा भेटायला जायचे दादांनो, त्या नारायणांना धन्य हो कांशीरामजी. आणि दुसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया PB सावंत साहेब पुण्यात राहत होते. कांशीरामजींनी एका याला मारली चापट, अतिशोषला पत्रकाराला. काय म्हटले PB सावंत साहेब? कांशीरामजी डरना नहीं जब तक मैं जिंदा हूँ. आणि गुजरात केसमध्ये PB सावंत साहेबांनी हा हिटलर आणि हा तडीपारला म्हटलं आहे की यांना कधीच राजकारणात येऊ द्यायचं नाही. हा आमचा भाऊ BJ कोळसे पाटील 48 वर्ष हायकोर्टचं रिजाईन केलेलं आहे. सांगा. त्यानंतर हे BMS शिकलेल्या लोकांची आतंकवादी, बलात्कारी, खुनी संघटना 100 ब्रांच आहे त्यांच्या. काँग्रेस, जनसंघ, RSSचा आणि AID. बघा कोण आहेत तर. यांनी स्ट्राईक केलं सेंटर लेवलला. ललित नारायण मिश्राला मारून टाकलं रेल मिनिस्टर. आणि इंदिराजींनी इमर्जन्सी लावली 25मध्ये, या 25 जून 1975ला. इंदिराजीच्या विरोधामध्ये जयप्रकाश नारायण बिगुल फुकलं. कोण होते त्याच्यात? आणि हा हरामखोर सिंधी बच्चा जेठमलानीने इंदिरा गांधी राजनारायण जागेसवर निवडून तिला इन्व्हॅलिड केलं आणि आता पश्चाताप करतो. आणि राजनारायणच्या नेतृत्वामध्ये बघा दादांनो, चरणसिंग चंद्रशेखर, कर्पूरी ठाकूर, लल्लनसिंग यादव, ज्याला नावाचं पेरियार म्हणायचं, शरद यादव, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान, कांशीरामजी, पुष्कळ शिकलेले लोक. आणि त्यानंतर हा जो होता बाळासाहेब देवळस, आतंकवादी संघटनेचा हेड, यांनी पाया पडून माफी मागितली. ही होती इंदिरा गांधी. आणि 76ला इंदिराजींनी धर्मनिरपेक्ष आणि जातीवाद ॲड केलं. 76ला कांशीरामजी आणि आमचे नागपूरचे राम येडवळ साहेब खासदार होते. आणि 33 जातीच्या खोट्या म्हणतात तिथल्या काही लोकांनी इंदिराजीला रिक्वेस्ट केली आणि इंदिराजीने पूर्ण भारतातलं रिस्ट्रिक्शन हटवलं. कारण रिस्ट्रिक्शन लावलं तर या एरियापुरती त्या एरियापुरती. हे 76चं. आणि 77ला जनता दल, जनता पार्टीची गव्हर्नमेंट आली. जनता पार्टीमध्ये जनसंघ, RSS आणि इकडे काँग्रेस. आणि जनता दल म्हणजे हा वेगळा, ज्याच्यात शरद यादव, मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान आणि हे मिळून त्याच्यात RSSची होती 2-4 सीटा. आणि जेव्हा प्राईम मिनिस्टर करायचं होतं, जगजीवन साहेब पण बाहेर निघाले होते. त्या जगजीवन साहेबांना नॅशनल हेराल्ड हे आतंकवादी संघटन काँग्रेसच्या लोकांनी त्याला बदनाम केलं. आणि कोण झाला प्रधानमंत्री? बामन आर्य, मोरारजी देसाई. आणि हे सगळे लोक होते तिथं. मंडल साहेबाला म्हटलं रिपोर्ट दे. किती कूर हे SC STच्या लोकांना पेट्रोल टाकून जाळलं. आणि काय पब्लिसिटी केली?
अरे वो SC ST को फिर से आरक्षण दे रहे. किती कूर. आणि सगळ्यात बदमाश मीडिया ही पूर्ण भारताची अशी बदनामी केली, कारण आम्ही शिकलोच नव्हतो. सांगा रे, तुमच्या घरामध्ये रेडिओ होतं का? सगळ्यांना विचारतो, 90% लोकांना. 77मध्ये रेडिओ होता का? हां, किती शिकलेले लोक होते? हां, आणि 78ला संपली होती काँग्रेस जनसंघ RCS मंडल कमिशन. हा निजामी मराठाचा अवलाद कूर यांनी वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली आणि हा चीफ मिनिस्टर झाला आणि बांधकाम मिनिस्टर नितीन गडकरी. म्हणजे काँग्रेस जनसंघ RSSची गव्हर्नमेंट झाली. 80मध्ये इंदिरा गांधी आली परत निवडून आणि यांनी जनता पार्टीला डिझॉल्व केलं, RSS जनसंघची, आणि यांनी BJPची स्थापना केली. दिवा गेला ना, फूल आलं 80मध्ये, आणि 80मध्ये TV आलं. सांगा किती शिकलेले लोक होते. 81ला जनगणना केली STची, 1,10,00,000. 2चे 4 खासदार तेच ज्यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपला. किती जातीचे? 14. 13चे 25 आमदार तेच यांच्यावर आरोप आहे 6,000 कोटीचा घपला आणि आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज सगळे काँग्रेस जनसंघ RSSमध्ये आहेत. बघा, आणि आम्हाला म्हणतात तुम्ही 1950चं अगोदरचं तुमच्या आईवडिलांचं प्रूफ करा, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आणि सगळे हेच बसलेत. तर मला सांगा, 62मध्ये जेव्हा त्यांनी, मी यांना विचारतो आज SC ST OBC मायनॉरिटी लोकांना, किती शिकलेले लोक होते रे? अरे कोणी तुम्हाला गाईड केलं? कोण सिलेबस बनवतं? कुठं मिळाले? अरे चपराशाला 4 वर्ग, क्लर्कला 10 वर्ग, आणि काय डेफिनेशन आहे ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन. मी आता 81मध्ये आहो. जो डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, बलात्कारी. आता सांगा, गांधीची हत्या केली कोण आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. कोणी मारलं? मुघल आणि पंडित चावलात. कोण आहे? पंडित बाबासाहेबांचा खून केलं. कोण होय? विदर्भाला ॲड केलं. हां, कोण होय? मराठवाडा ॲड केलं, जरांगे पाटील. आणि कोण बसले आहेत? गुंडे, मवाली, बलात्कारी. कुठं मिळालं तुम्हाला? काळी टोपीवाले सगळे, तेली, कुणबी, कलार आणि सोनार. करा ना चेक 52पासून. हां, आणि इंदिरा गांधी मंडल कमिशन लागू करणार होती. बघा मजा बघा. आणि त्यासाठी त्याचा PA RK धवन आणि नौटंकी किती केली? इंदिरा गांधीचा लेक्चर आहे 84मध्ये, इस देश के उन्नति के लिए मेरा खून का एक एक बूंद काम में आएगा. म्हणजे तिला माहीत होतं. त्याचा PA RK धवन. आणि 2 सरदारची त्याची हत्या केली, आणि शीख भाई खलिस्तानी, आणि हे टेररिस्ट BMS, AIDF, आणि हे जनसंघ. मग जनसंघची झाली कोण? BJP. 80मध्ये BJP, काँग्रेस, RSSचे MP MLA कोण आहेत? हे कोणी बनवली आहे जनसंघ काँग्रेस? कोण आहेत हे सांगा? कोणी आतंकवादीचं ऑफिस केलं? या लोकांनी दंगल करून आमचे शीख बंधू भाऊ, खलिस्तानी म्हणतात त्याला, आणि गरीब बहुजनांचे मूल निवासी लोकांच्या हत्या करून लाखो लोकांची कत्ल केली. हत्या करणारे कोण? हे आर्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, हे BMS, AIDF हे असले बलात्कारी खून. सांगा. आणि हाच डेव्हलपमेंट झालं, आणि त्याच्यात बडीचा बकरा झाला. अरुण वैद्य बिचारा इथे येऊन मारलं त्याला. बस एवढंच झालं. आता त्याच्यानंतर बघा यांचं डोकं. आता मी तुम्हाला विचारतो, 1919मध्ये 371 ठिकाणी फ्रॉड होतं. मी 3 टाईपने सांगणार आहो, प्रूव्ह करणार आहो की हे 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन होतं. 3 टाईपने. एक टाईप जे चुकीचं असलं ते सांगायचं. 3 टाईपने. एक टाईप नाही, 3 टाईप. 371 ठिकाणी फ्रॉड. कोरोना आला. बघा मजा. कोणी आणलं? मुसलमानांनी. वाजवा रे ताली थाली. हे लोक वाजवत आहेत. हे पब्लिसिटी. तुमच्या मायबापापेक्षा दगड मोठा. लाखो लोकांच्या कत्ल्या केल्यात, आणि कोरोनामध्ये शेतीचा कायदा आणून आमचे 800 लोक मेलेत. 11 महिना खिले त्यांना यायची परमिशन आहे. पण हा मोगलनं पंडित चावलात. कोण होय ते? काँग्रेस. काढलं का एखाद्या तोंडात ना आवाज. आणि 2025मध्ये कुंभमेळ्यामध्ये नंगा साधू करतात. सांगा, 85 करोड 5 किलोने. कोण लोक आहेत? 13 करोड पोरं 2 टाईमच्या पोटासाठी, नोकरीसाठी, इंजिनियर झालेले, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले, MSc झालेले फिरत आहेत. कोणाचे पोरं आहेत? बिगर मायबापाच्या आहेत. 40 करोड. आणि नरेंद्र जाधव 6 PhD, बाबासाहेबांचा समाज देशद्रोही. मुंगवेकर
PhD, कसबेकर, श्याम मानव आणि या आंबेडकर नामामध्ये बसणारे हे हरामखोर कांशीरामला शिव्या देणारे हे दल्ले लोक, हरामखोर लोगो किसको बेवकूफ़ बना रहे हो। कांशीराम जी की बाल की बराबरी करते का? हाँ, चंद्रभान बलात्कारी खुनी यूनियन का काम किया क्या रे? कौन है रे ये? आतंकवादी देशद्रोही नाही क्या रे? काँग्रेस, BJP, RSS कुठं मिळाले तुम्हाला स्वातंत्र्य? हे तुमच्या 75 वर्षाचा आउटपुट आहे ना, खोटं आहे काय हे? आणि आता बघा कुर्ता, इंदिरा गांधी मेली 360 का 65 सीट आणला, याचे दोन्ही पोरं बदमाश. कोण होता? फिरोज गांधी. फिरोज गांधीच्या पोरगं संजय गांधी ने राहुल गांधी, पायलट होऊन प्राईम मिनिस्टर, बरोबर आहे. हा संजय गांधी इमर्जन्सीमध्ये हा बन्सीलाल, VC शुक्ला एक चौकडी एक हिरोईन आली होती साऊथची फिरायला काश्मीरमध्ये, त्याला पकडून त्याच्यावर बलात्कार करा, तिने म्हाताऱ्यासोबत लग्न केलं. आणि कर्नल कपूरची पोरगीसोबत त्याचा लफडा होता संजय गांधीचा, बंदूक ठेवली आणि लग्न केलं. आणि 81मध्ये तो हेलिकॉप्टर ॲक्सिडेंटमध्ये मरण पावला. त्यानंतर हा पायलट होऊन प्राईम मिनिस्टर झाला 1984ला. बघा किती कूर. याने मंडल कमिशनला हे करण्यासाठी बघा डोकं बघा किती सुपक चालतंय. याने राम मंदिरचा दरवाजा उघडला, तिथं रामची मूर्ती ठेवली आणि हा स्वतः मोगलचा अवलाद फिरोज गांधीचा, याच्या आजा बघा कोण आहेत तर, ओळखा यांचे इतिहास बघा कोण आहेत तर, रंडेबाज सगळेचे सगळे. आणि लाखो लोकांची कत्ल केली हिंदू मुस्लिम दंगल करून. डोकं बघा. तुम्ही कुठं होते 25मध्ये जेव्हा ही परिस्थिती आहे तर कोण होते? कोण आहे? जनसंघ, RSS, काँग्रेस कोण आहेत? आणि 1945मध्ये आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी ब्राह्मण अटल बिहारी वाजपेयी, आतंकवादी देशद्रोही मनू सिंघवी काँग्रेसमध्ये जिवंत आहे. आणि प्रकाश कारत कॅबिनेटचे यांनी EVMचा प्रस्ताव आणला आणि यांनी EVM सँक्शन केलेलं आहे. राहुल गांधी. कोणाची गव्हर्नमेंट ती? कोण आहे? 89मध्ये म्हणतो 1 रुपया टॅक्स येते, 10 पैसे खर्च करतात, 90 पैसे खातात. आणि VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन लागू केलं. चंद्रशेखर अटल बिहारी वाजपेयी म्हणतो मेरे पैर में 2 कांटे, एक कांशीराम और दूसरा मुलायम सिंग. आणि जेव्हा VP सिंगची गव्हर्नमेंट आली तेव्हा हा कपिल सिब्बल हरामखोर, बघा हा कपिल सिब्बल, तो प्रणब मुखर्जी आणि हा भोकण्या चिदंबरमनी PMLचं बिल आणलं. सांगा कोण आहे? आणि यांनी सगळ्या आर्य लोकांना युनिव्हर्सिटीमध्ये भरलं, अर्जुन सिंगला काढलं. आणि हे संपले होते. मजा बघा, मंडल कमिशन लागू केलं तेव्हा संपले होते हे. आणि 91-91मध्ये त्यांनी तमिळच्या नावाने राहुल गांधीची हत्या केली, राजीव गांधीची हत्या केली. कारण यांना परत जिवंत, एकदा त्या हिटलरच्या औलादीने केलं 78मध्ये. आया संतोष शिंदे कोण होतं? पुलोद आणणारा. आणि यशवंतराव चव्हाणची 84मध्ये डेड बॉडी आले दिल्लीवरून, त्याच्या बायकोला काठी लागली होती. 42मध्ये पोरं नाही झालेत. अरे कुठं मेलेत का रे इतिहासकार? कुठं गेले रे मराठा संघ? हां, मराठा सेवा संघ, कोकाटे, बनबरे, रणजित. अरे चांगला PhD घेतला ना, बोला ना तोंडात ना. खोटं आहे का हे? आणि दादांनो त्याची हत्या केली तामिळच्या नावाने. आणि हा आर्य ब्राह्मण 91मध्ये, याला बहुमत नव्हतं. नरसिंगराव हा रामटेकमध्ये इंजिनिअरिंग केलेला पैलवान तयार झालेला संघातला, यांनी PML आणलेली बघा. आणि यांनी गेट करार केलं. भारतातली जल, जंगल, जमीन, शेती अंडरटेकिंगच्या ऑफिस आणि गव्हर्नमेंटच्या ऑफिसला प्रायव्हेट केलं. आणि यांनी जे इमर्जन्सीमध्ये गेले होते 1 महिना 15 दिवस, सगळ्या आर्य लोकांना पेन्शन दिलं 20-20, 25. हाही आर्यच. 92ला OBCला क्रिमिनल लावलं. 93ला यांनी बहुमत नव्हतं तर शिबू सोरेन आदिवासीला जेलमध्ये टाकून ठेवलं. 94ला आनंद मार्गासाठी एक प्लेन भरून हत्यार आलेत. 96ला 13 दिवसाची गव्हर्नमेंट कांशीरामजीने पाडली. त्यानंतर देवगौडा झाला. देवगौडाला सीताराम केसरीने अध्यक्ष होता काँग्रेसचा, सपोर्ट केलं. तो OBCवर त्याची धोती सोडली. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल. आणि 99पासून अटल बिहारी वाजपेयी. तुम्ही त्यावेळेस होते TV मध्ये. 80मध्ये TV होता का तुमच्या घरी? आणि मोबाईल आला होता.
आणि तेव्हापासून फ्रॉड इलेक्शन होत आहे. हा अरुण शौरी शिव्या देतो 5-5 कॅबिनेट, आणि हा खडगे 10 पेन्शन घेते, 3 करोड रुपये महिना, खासदाराला 62 लाख हाफ मिळते त्यांना, आणि देशासाठी जे रक्त वाहतात सेंट्रल गव्हर्नमेंटचं पेन्शन बंद का आर्य ब्राह्मण अटल बिहारी वाजपेयी 2-3 मध्ये. सांगा किती क्रूर आहेत. आणि पुरं फ्रॉड इलेक्शन. आता 3 टाईपने सांगतो मी, मोठं झालं तरी ऐका. पहिल्यांदा बघा, आमच्याकडे हार्ड कॉपी यायची एवढंसं कार्ड आणि मतदार यादी, कारण आम्ही त्यावेळेसुद्धा टी व्हीमध्ये आणि टॉक टाईममध्ये, बरोबर आहे. आता त्यानंतर पहिला इलेक्शन झालं 99मध्ये EVMने, अटल बिहारी वाजपेयी. बघा, मग एजंट राहायचे, ते 4 दिवस अगोदर घरी आणून, मग आम्ही त्याला म्हणायचं, एजंट म्हणायचं चेक केलं हो, मग तो कागदावर नंबर लिहून द्यायचा किंवा नंबर लावायचा, जा बाबा पोलिंग बूथ ऑफिसरकडे, तो चेक करायचा, काही मिनटं घेत राहिला असेल ना. त्यानंतर तो चेक केल्यावर म्हणायचा, ए जा बाबा ती बाई माणूस बसलाय ना इंक लावायला, तिथं जा, ते इंक लावायचं, दादा थांबा त्याला निघू द्या. आणि मग ते किती मिनटं लागत असेल, कमीत कमी 2 मिनटं तर लागत होतं. सकाळी 7 ते संध्याकाळी 5, 10 तास. 10 तासाचे मिनिट किती झाले, 600. एका तासात 30 मतदान, 2 मिनिट धरलं तरी किती झाले, 300. कुठून आले 1500. झालं एक प्रूफ. दुसरं प्रूफ, यांचे 4 डायरेक्टर बसले आहेत, काय करतात तेही सांगतो, बरोबर आहे. आता यांच्याकडे आहेत 50 लाख मशीन. एका मशीनमध्ये समजा 2000 मतं, एका विधानसभेमध्ये 4 लाख मतं, तर 1 लाखाला 50 मशीन, 4 लाखाला 200, 6 विधानसभा म्हणून ॲव्हरेज घेऊ, 5ही असते 7ही असते 6, 1200 मशीन. आता 1200 मशीन लागतात, तर 12 पंचे 60, 500ला, आणि 42ला 1 लाख धरू, किती झालेत 7 लाख. 25% जास्त 9 लाख. यांच्याकडे 50 लाख मशीन आहे, बरोबर. आता काय करतात हे, आज कोणी बघा इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये तुम्ही पर्सेंटेजप्रमाणे कोडिंग करू शकता ना. काय करतात हे, पाहिजे किती मशीन, 9 लाख आहेत, किती 45 5 टाईम्सने. मग काय करतात हे, त्याच्यात कोडिंग करून ठेवतात. आता काय करतात ते सांगतो मी. जसं BJPला 300 सीट पाहिजे, तर 100% व्होटिंग, म्हणजे व्होटिंग जे केले ते 100%, 38% किंवा 40%ला आता मला 300 सीटा पंजाच्या आणायच्या आहेत, तर 40% मी त्याच्यात लोडिंग करून ठेवून दिलं आणि पंजा दिला त्याला चिन्ह. आणि BJPच्या आणायचं आहे 100, 400 झाले, तर पंजाचं मी फुलचं बी 40% कोडिंगच करायचं आहे ना, काय करायचं आहे. आणि बाळासाहेबाचं आपल्याला 0 आणायचे आहे, तर त्याला दिलं मी 17%, तर 40 न 38 78 न 17 झाले 95, 5 सोडून दिलं मी. तर कोण निवडून येईल, कोणाच्या सीटाला निवडून, बरोबर आहे. हे मशीन चेंज करतात. झालं 2 टाईप झालं. तिसऱ्या टाईपमध्ये हे म्हणजे झालं, हे मशीन चेंज करतात. तिसऱ्या टाईपमध्ये व्होटिंगला वेगळं मशीन, फॉर्म 17मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही मशीनचं आयडेंटिफिकेशन नंबर, सगळा नंबर काही टॅली करत नाही. हरामखोरा कपिल सिब्बल गायब झालेला आहे, फॉर्म 17 फॉर्मसुद्धा नाही. यांचंच मर्जीप्रमाणे, अरे बाबासाहेबासोबत बैमानी की तुमकी झाड की पत्ती हो. आज 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन होत आहे. 4मध्ये UPAची गव्हर्नमेंट आहे, शरद पवार म्हणतो सोनिया गांधीला तू विदेशी आहे. 9मध्ये फ्रॉड. ऑक्टोबर 13ला सुप्रीम कोर्ट म्हणतो इट इज नॉट फ्री अँड फेअर व्होटिंग मशीन. हा आर्याचा अवलाद सुब्रमण्यम स्वामी, हा आतंकवादी डिक्लेअर केलेला, हा अडवाणी ज्यांनी लालू प्रसाद यादवनी रथ रोखलं त्याचं आयुष्य बर्बाद करणार आहे. हा आर्य सुब्रमण्यम स्वामी आणि नरसिंगरावचा पोरगा, ज्याने गेट करार करून या देशाला बर्बाद केलं, आणि वामन मेश्राम गेले होते. ऑक्टोबर 13ला म्हणतो सो इट इज नॉट फ्री अँड विथ व्होटिंग मशीन. त्यावेळेस VVPॅट नव्हतं लागलं ना. आता महाराष्ट्रामध्ये विदाऊट VVPॅटने सांगा किती बैमानी आहे. आणि कोण आलं 14ला,
NDA कोण होत NDA सांगा. काँग्रेस, जनसंघ, RSS कोण झालं. एक पे गॅस झालं. बरोबर आहे. विठ्ठलराव विखे पाटील त्याचा पोरगा काँग्रेसचा अपोजिशन लीडर आणि तो शिवसेना याचा स्टेट मिनिस्टर फायनान्स BJPच्या. पे गॅस झालं. लक्ष्मी शुक्ला, परमवीर सिंग 18मध्ये सुप्रीम कोर्ट होतं 5% टॅली करायचं. 371 ठिकाणी फ्रॉड. आणि त्यानंतर भीमा कोरेगाव 1 जानेवारी 2018ला कोण होय करणारा हा आर्य फडणवीस आणि तो निजामी मराठाचा औलाद विटनेस. आणि हा आंब्यापासून पैदा झाला मनोहर कुलकर्णी आणि तो मिलन एक मोठे त्याची बायको तिथं मॉडर्नमध्ये बघा. हजारो लोकांच्या नावाने हे आनंदराव तेलटुंबेसारखे PhD कारण तो बाळासाहेबाचा बहिणीचं नवरा आहे ना, PhD केलेला. अमेरिकामध्ये फ्रॉड आहे. एक बाई राव म्हणून कितीतरी लोकांची हत्या की मरून गेलेत. अमेरिकामध्ये फ्रॉड आहे नाही. आणि 2020मध्ये 19 लाख काही मशीन गायब आहे EDयांनी. 23मध्ये एका पोरीला पाठवलं. हा विदोडी काय म्हणतो कटवे पार्लमेंटमध्ये. आणि हे हरामखोर इंडियाचे हे बायकॉट केलं. कायदा केलं त्यांनी की जो कोणी गव्हर्नमेंटमध्ये हे बँका लुटून गेले आवाज नाही काढायचं. आणि यांना पॉवर दिलं. अग्निवीरच्या नावाने यांनी पूर्ण प्रायव्हेट मिलिटरी भरलेली आहे. आमच्या पोरांनी धर्माच्या नावाने पागल केलं. कावड यात्रेच्या नावाने, दगडाच्या नावाने, दारूच्या नावाने. आणि हे बलात्कारी खुनी पॉलिटिक्स म्हणजे कोण बसले आहेत. आणि 24 जुलैपासून पोलिसांना पॉवर दिलं सगळ्यांना. तो भंगी जो साफ करतो ना कचरा त्यालासुद्धा पोलिसाचा पॉवर. आणि हे किती क्रूर. 19मध्ये हा DG आहे. पहिलं यांनी हा भूपेंद्र बघेल यांनी बापाला आतमध्ये टाकलं आंबेडकरवादीला. 22 काँग्रेसच्या लीडर लोकांना मारलं आणि त्याच्यानंतर 30 नक्षलवादी आदी लोक मारलं. त्यानंतर 19मध्ये पुलवामामध्ये या देवेंद्र म्हणून होता 40 पोरांना मारलं बॅकवर्ड क्लासचा. आणि जो आमचा भाऊ मलिक साहेब त्याच्यावर आरोप लावले 100 करोडचं मरून गेला 5 वेळचा राजा त्याला रिस्पेक्ट दिलं नाही आणि देवेंद्रला सोडून दिलं. आणि ललित प्रभातने एप्रिल 25मध्ये महाराष्ट्राच्या 26 लोकांना मारलं पहलगाममध्ये. कोणाच्या तोंडातनं आवाज नाही निघत. याची 26 करोडची कोटी मनालीमध्ये चंदीगडमध्ये 10ची मनालीमध्ये हा आमचा भाऊ निरंजन टकले. आणि 24च्या इलेक्शनमध्ये किती कूर. आणि हे जगाला सांगतात पाकिस्तान आतंकवादी. सांगा किती बेशरम आहे. 4चे कोण होय काँग्रेस, कोण होय जनसंघ, काँग्रेस कोण होय राष्ट्रवादी, कोण आहे तो 7वा मुतुका, तो 12वी पेक्कड 1500ला. हे हिंदू मुस्लिम करणारे आणि हे ब्रह्माच्या औलाद आणून दाखवा. आजी सांगतो अति झालं तुमचा लाडाकपण. आता नाही सोडणार तुम्हाला. आहे का जगात असा कुठं अन्याय अत्याचार. आणि त्यानंतर 25मध्ये 538 ठिकाणी फ्रॉड. सांगा संपली लोकशाही. आता अन्याय अत्याचार बघा. महाराष्ट्रामध्ये 79 पासून ते 91 पर्यंत शरद पवारने औरंगाबाद विद्यापीठाला ऐका रे पॅन्थर आणि संविधानाचे देशद्रोही लोक हजारो लोकांचा कत्ला केला. शेकडो लोकांची कत्ल केली. नोव्हेंबर 94ला यांना BJPची गव्हर्नमेंट शिवण्यास आली होती. 114 निरपराध गोवारी लोकांना मारलं नागपूरमध्ये. कुत्र्या बकऱ्यासारखं मारलं. हा बघा हिंदू मुस्लिम कांड. श्रीकृष्ण आयोग हा हिंदू मुस्लिम करणारे. त्यानंतर जुलै 97ला घाटकोपरला 10 लोकांना मारलं गोळीने. मनोहर कदमला सोडून दिलं. आणि हा तेली कुणबीचा गुंडा नाना पटोले BJPचा खासदार, काँग्रेसचा अध्यक्ष आणि आता 4ही पार्ट्या म्हणून जिल्हा परिषद बसल्या आहेत. एका आईला आणि एका पोरीच्या गुप्तांगमध्ये टाकलं. अंधभावाने मॅडम मारून टाकलं आणि आदर्श गाव म्हणून बसती दिलं. आणि ज्या कोणी चांगला वागतो त्याला कॅन्सरहून मरतात. RR पाटील कॅन्सरहून मेला. विलासराव देशमुख. आणि मोदीसोबत 3 पिणारे चहा. अरुण जेटली, सुषमा स्वराज
आणि पदलीकर तीनही कॅन्सरनं मेले. बघा. आणि दादांनो त्यानंतर 26/11 त्याला जी गोळी लागली हेमंत करकरेला, मुश्रीफ साहेबांना अरेस्ट करा, कामठे मेला, कोणी मारली आहे? कर्नल पुरोहित, तुतंबरा. आणि त्यानंतर नरेंद्र दाभोलकरला मारलं. आणि 14 गोपीनाथ मुंडे ॲक्सिडेंटमध्ये मेले. आणि जज लोयाची हत्या केली. निरंजन टकले साहेबांना विचारा, सगळं रेकॉर्ड आहे. म्हणजे कोणाला मानतात? पोलीस कमिशनर, जज. म्हणजे हे जनावर, म्हणजे मनुस्मृती सुरू आहे. कुठं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे? नरेंद्र दाभोलकरला मारलं 13, पानसरेला मारलं, कलबुर्गी, जो आलं त्याला संपवायचं. सांगा, पूर्ण फ्रॉड इलेक्शन. कुठं मिळाली आझादी? आणि किती पापी हे. 31 खासदार 52 पासून तर आतापर्यंत चेक करा. निजामी, मराठा, आर्याचे 4 खासदार यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपला होता, हा वामन मेश्राम. संभाजी ब्रिगेडसोबतनं लग्न केलं आहे 48 वर्षात. हां, 14 जातीचे संघटन. आम्हाला म्हणतो तुम्ही खोटे. आणि OBC मला सांगा, STला 50च्या अगोदरची तुम्ही व्हॅलिडिटी मागता आणि EWS ब्राह्मण, क्षत्रिय, निजामी, मराठा हे गरीब आहेत का? काय रे, आतंकवादी, देशद्रोही, सुप्रीम कोर्टचे बसलेले जज, हायकोर्टचे जज, महाराष्ट्रातले पोलीस कमिशनर, SDO आणि आरतीसाठी जजना विचारतो, जगाच्या पाठीवर असा अन्याय अत्याचार आहे का? हे गरीब आहेत का? हे म्हणजे तुमच्या हातात 5000 वर्षापर्यंत तर केलं, 50 पासून अजून कुठं मिळालं स्वातंत्र्य? अरे SC ST OBC मायनॉरिटी शिकलेल्या लोकांना डोळे उघडा. एकटा भाऊ लढतोय आमचा. आणि तुमच्या गाडीत दम असेल ना, भागवत, हा निजामी मराठा, शरद पवार, फडणवीस आणि संगोष्ठी या पुण्यामध्ये 2 तास लेक्चर देतो. आणि विचारा, सोशल आणि याच्यावर जेवढे टॅलेंटेड आहे, हा कल्लूरकरसारखा देशद्रोही या डायरेक्टर बसला आहे. जितके डॉक्टर आहेत, जेवढे इंजिनियर आहेत, जेवढे सायंटिस्ट आहेत कल्लूरकरसारखे, आणि हिस्ट्रीचे दलाल, हरामखोर लोक, गुलाम, आणि हे आंबेडकर नामावर बसणारे दलाल, आणि त्याच्यानंतर लॉचे PhD करणारे लोक. शरम नाही वाटत? मरायला तयार झाले का 90% कुठं मिळालेली आझादी? आणि कूर्ता बघा यांची. आता बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. बघा, हे पहलगाममध्ये 26 लोकांना मारलं, मौत के सौदागर. हां, पुलवामामध्ये 40 लोकांना मारलं, नो इन्क्वायरी. हा ललित प्रभात ना तडीपाच्या अंडरमध्ये आहेत हे. हां, त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं, अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है. 100 दिन भेड़ बकरे के समान, 1 दिन शेर के समान जीवो. व्यक्ती पूजाने माणूस गुलाम बनतो. ए कांशीराम, ये कांशीराम, ये साहेब साहेब. त्यानंतर बाबासाहेब म्हटले, गुलामों को गुलामी की जानकारी कर दे दो. कांशीराम जी म्हटले, ऐसा भी वक्त आ सकता है, आपको लाठी गोली की तैयारी करना पड़ सकता है, और मैं समाज को जगा रहा हूँ बोले. आणि मी पण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायासाठी बोलत राहील. माळा गोळी काही फरक नाही पडत. आम्ही EVM वाले आहोत. आम्ही कफन बांधूनच निघालेलो आहोत. आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांच्या हातात संविधानाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार, आपला न्याय नाही मिळणार. सगळ्यात जास्त अन्याय तर या महाराष्ट्रात होत आहे. काही तर शूद्र अतिशोक क्रांती केल्या. सांगा, कुठं आझादी मिळालेली आहे तुम्हाला? कोण बसले आहेत? संविधान किती खराब असू द्या, संविधानाची अंमलबजावणी करणारे लोक स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाला, मानवता इंसानीतनं मानणारे असतील तर तुम्हाला सगळ्यांना न्याय मिळेल. आणि आज आमच्या भावाने दाखवून दिलं, बाळासाहेब आंबेडकरनी. आता नाही सोडणार. एक तर ब्रह्मा आणा, नाही तर तुम्ही सगळ्यात अगोदर घरी बसा. जग तुमच्याकडे बघतंय. आणि आम्ही आता औरंगाबादला करून दाखवलं, आता नाही भेणार. आणि यांचं सोल्युशन सेम आहे. काँग्रेस, BJP, RSS अलायन्सचे जेवढे काही MP MLA आहेत, चाहे तो माझा भाऊ असो, कोणी असो, यांचं बायकॉट करा. यांना व्होटिंग करायचं नाही. आणि जो कोणी यांच्यासाठी व्होट मागायला येतो, 13 करोड बच्चे यांच्या हे करा. बघा, बघा मला कोणी वाचवलं? अतिशूद्राच्या पोरीने. दीक्षाभूमी कोणी वाचवली? विकली. हे पॅन्थर नाही, गांडू आहेत, गांडू. भाड खाऊ लोक. अजून कुठं आहे रे ब्रह्मा? त्यांची दलाली ढुंगण चाटायला येतं.
तो आठवले डॉक्टर कोण होतं? तुझा जन्म कुठून झाला रे? एकच तर प्रश्न आहे नेटमध्ये. जगामध्ये आहे का अन्न अत्याचार? या बाळासाहेबासोबत मी करून दाखवतो महाराष्ट्राला सगळ्यांचं कर्ज माफ, सगळ्यांच्या पोरांना शिक्षण फुकट, सगळ्या गरिबांना मदत. 61 लाख रुपये खासदार घेतो महिन्याचं. हाफ करा पर्सेंटेज त्याचं. हा खडगे बावा 3 करोड रुपये महिना. आमदार घेतो 12 लाख. काय क्रायटेरिया आहे? हां, अरे काय क्रायटेरिया? हे काय राजकारण होय का? हे कुठं मिळाली आझादी? हां, महाराष्ट्रामध्ये अन्य अत्याचार बघा ना. बदलापूरला 3 वर्षाच्या पोलीससोबत मारतात, कापून फेकतात, इन्क्वायरी नाही. कोथरूडला 3 पोरांना 3 दिवस मारलं पोलीस कमिशनरने. हां, परभणी, बीड, कुत्र्या बकऱ्यासारखं सुप्रीम कोर्ट म्हणतो पोलिसांच्या याच्यात. हां, इन्क्वायरी नाही. यांच्या बापाचा देश होय का? 10%चं 90% लोक कष्ट करतोय ना. आम्ही घडवलं. काय केलं यांनी? अरे आले आहेत तेव्हापासून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांनी निजाम काय केलेलं आहे सांगा तुम्ही मला. आमची हत्या करणं, आमच्या आयाबाईचा भोग केलं. पुन्हा फ्रॉड इलेक्शन होत आहे आणि SIR लागू केलं आहे. एकटा भाऊ लढतो आहे भारतामध्ये. हा डुकराचा गू खाणारा हा गांधी फॅमिलीचा मोगलांनी याच्या अवलाद हरामखोर म्हणतो. हरियाणात फ्रॉड, राजस्थान फ्रॉड, हां MP फ्रॉड, दिल्ली फ्रॉड, महाराष्ट्र फ्रॉड. हा शरद पवार म्हणतो 35% अवघड वोटिंग केलं आहे आणि म्हणून मरकटवालीला मिलिटरी लावली. त्यानंतर माझे भागीदारी मोर्चाचे प्राचासाहेब भानुप्रतापजी बर्लाज मलिक साहेब, त्यानंतर बहुजन पैगामचे गौतम साहेब आणि माझे वडील बंधू BJ कोळशी पाटील. बघा 83 वर्षाचे आहेत माझे वडील बंधू बाळासाहेब आंबेडकर. 90च्या दशकमध्ये जगाने आम्हाला वर्ल्ड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने खरबो रुपये दिले होते साक्षरता अभियान. यांनी अंगठा घेतला आणि ते NGOने लुटून टाकले. ह्युमन राईट कमिशन वर्ल्ड त्याच्याकडे कंप्लेंट करा, हे सगळे सांगा त्याला. आणि आता 2च पार्ट्या आहेत बघा. एक पार्टी काय म्हणते, बाबाजी नंगा साधू हाथी चलेगा, तिलक तलवार तराजू की जगह, ब्राह्मण क्षत्रिय पुंगी बजाय, बाबाजी हम आपके पीछे, लगाओ हिंदू राष्ट्र. गुवाचं पाणी पिणारं संविधान. अरे शरम करा शरम. आंबेडकर नामात बसणारे आणि हे संविधानचे देशद्रोही म्हणून म्हटलं तर खापर्डे साहेब. SC समाजाचे लोक एवढे स्वार्थी आहेत, आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या बायकोला आणि आपल्या पोरीला वेश्यावर बसवतील. बघा हा वामन मेश्राम 48 वर्षावर काय करतो आहे. अरे अजूनही निजामी मराठीचा औलादानं कोकाटे, बनबरे, रणजित जाधव, अरे बोला ना तोंडात ना. अजूनही अपेक्षा आहेच का? किती चाटणार? आणि ते लिखून बी कलार. काय रे भुजबळ, खोटं आहे का? अरे पुण्यामध्ये 31 डिसेंबरला विमाननगरमध्ये MPचं गरीब एक मुलगीनं मुलगा इंजिनियरला, हा 3 टप्परवाला हा अग्रवाल 800 करोडचा, हे मेले आहेत सगळे. हे पोलीस कमिशनर महाराष्ट्रातले माळून टाकलं 1.5 कोटीच्या गाडीवर फिरून दारू पिऊन. काही इन्क्वायरी नाही, त्याच्या आईचं रक्त जाते. बघा किती अन्याय अत्याचार आहेत महाराष्ट्रात. आणि दादांनो त्यानंतर महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि कांशीराम आझाद पार्टी स्लोगन आहे का, मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. और पूरे भारत देश में और महाराष्ट्र में 30 साल से फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी और 90% मूल निवासी SC ST OBC माइनॉरिटी के गरीब बहुजन समाज के लोगों ने मिलकर एडवोकेट बाला साहब आम्बेडकर जी के नेतृत्व में EVM और महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा के विरोध में सभी संविधानवादी लोगों ने मिलकर जन आंदोलन करके अपने भारत देश की और महाराष्ट्र की किसी जाति की, किसी धर्म की बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए समय आने पर हमारी बेटियाँ काफ़ी है. देखो दीक्षा भूमि भी बचाई और पहलगाम में भी, दोनों अतिशूद्र की बेटियाँ. और ये हाँ, अरे कहाँ तक इनकी पहुँच गई. मौत के सौदागर है चारों के चारों पार्टियाँ. अभी देखते हैं ना. और समय आ गया ना, भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे. बाबा साहब ने भी बोला है, अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है. 100 दिन भेड़ बकरे के समय 1 दिन शेर के समान है. बहुत होगी नौटंकी अभी. हाँ, आदिवासी वाकचूक 36 अवार्ड दिया वर्ल्ड ने, इंजीनियर है. हाँ, पूरन कुमार, हम क्या मरने के लिए पैदा हुए? तुम्हारा बाप का देश है क्या रे 10%? भागवत, फडणवीस और नितिन गडकरी, ख्याल में रखना बहुत अन्याय अत्याचार किया है. ये भी हलवा समाज का है. कौन से कानून में बैठता है रे? सुप्रीम कोर्ट के बलात्कारी खूनी
हाई कोर्ट के जज, बलात्कारी, खूनी, महाराष्ट्र के पुलिस कमिश्नर, आतंकवादी, देशद्रोही, एसडीओ और आरती साढ़े जज प्रवक्ता, और जिधर देखो उधर न्यायालय। तुमको क्या लग रहा है तुम्हारा बाप का देश है क्या? ब्रह्मा ला के दे, चुपचाप बैठो अपने घर में। या हमारा 90% देश अभी छोड़ेंगे नहीं, दिखा दिया। अकेला भाई काफ़ी है, बाळा साहब आम्बेडकर एडवोकेट, मरेंगे ना। अभी भीमा कोरेगांव वाले और हमारे पूर्वजन दिया सफ़ेद टोपी वाले ने, एक तो काली टोपी जिंदा रहेगी, नहीं तो संविधान जिंदा रहेगा। जूते चप्पल फेंकते हो संविधान के ऊपर। और चलो मेरे देश के लोगों, मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे। आज़ादी की तीसरी लड़ाई। जय शिवराय, जय भीम, जय संविधान। मेरा यूट्यूब और फेसबुक चैनल है चंद्रकांत सहारकर। आज़ादी की तीसरी लड़ाई, चंद्रकांत सहारकर। लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो। चलो भाई, आज के लिए इतना ही।